माझ्या मुलाचा अनुभव सांगतो। माझा मुलगा लहान होता तेव्हा, कारण की हे सांगण्याजोगते अनुभव आहे। तुमचे मुलंही शिकले पाहिजे आणि या महिला मंडळी शिकल्या पाहिजे म्हणून असे अनुभव तुम्हाला सांगितला। जास्त काही बोलत नाही, वेळ खूप होत आहे। माझा मुलगा तेव्हा लहान होता, आम्ही मार्गात होतो। माझ्या मुलाला डेंग्यू मलेरिया झाला आणि आम्ही त्याला डॉक्टरकडे नेलं, सावनेरला घोडसे डॉक्टरकडे। त्यांनी सांगितलं का याला 3 दिवस सलाईन लावावं लागेल, तेव्हा याच्या शरीरातलं ब्लड बरोबर सफा होईल। म्हटलं ठीक आहे साहेब, किती खर्च? म्हणजे दररोजच्या 500 रुपये खर्च। तेव्हा माझी परिस्थिती खूप खराब होती। आज भगवंताच्या कृपेनं खूप चांगला तेव्हा खूप वाईट परिस्थिती होती मार्गात असल्यावर। म्हणजे लहान मुलं असल्यावर एकट्या माणसावर खूप जोर येते आणि तेवढी समजदारी नव्हती। तेव्हा पहिल्या दिवशी 500 रुपये खर्च केले, गेलो आम्ही, सलाईन लावली आणि मग माझी एक साडी राहते केळवदला, सावनेरला गेलो। वापस येता वेळेस माझ्या साडीचा फोन आला, म्हणे रोहितची तब्येत कशी आहे? मी म्हटलं 3 दिवस त्याला सलाईन लावायची आहे। म्हटलं आम्ही जातो। तुम्ही भाऊजी म्हणे एक काम करा ना, माझा बी मुलगा लहान आहे, त्याच्या बरोबरीचा आहे, येईन रात्रभर राहीन खेळण, आजच्या आमच्या गावच्या मार्केट आहे आणि उद्या पुन्हा इकडूनच केळवद सावनेरला वापस चालले जा आणि पुन्हा हॉस्पिटल करून मग लोधी केल्या जा। म्हटलं असं करायला काही हरकत नाही, पण मला पैशाची जुळवाजुळवी करायची आहे घरी गेल्यानंतर। आज 500 खर्च झाले, उद्या माझ्याजवळ उद्याच्या सलाईनसाठी पैसे नाही, 500 रुपये लागते। तुम्हाला भाऊजी काही गोष्ट नाही, तुम्ही केळवदला या, मी 500 रुपये तुम्हाला देईन उद्याच्या सलाईन लावण्यासाठी, टेन्शन घ्या। ठीक आहे। तर आम्ही केळवदला आलो आणि मग जे आमच्या काही गोळ्या होत्या घरी सगळ्या, म्हटलं याला तापासाठी पॅरासिटामॉल द्यायची आहे, डॉक्टर म्हणे पॅरासिटामॉल देऊन देजा। केळवदला आलो आणि मी गोळी घ्यायला त्या गांधी म्हणून आहे मारवाडी, त्याच्या फार्मसी समोर उभं राहिलो। तिथं भीड होती खूप, माझा मुलगाही होता आणि मी त्या काउंटरवर उभं झालो आणि माझा मुलगा तिकडे थांबला होता। त्याचे डोकं वगैरे दुखत होतं। तिथे एक 500ची नोट त्याला सापडली, 500ची नोट सापडली। अनुभवासारख्या गोष्टी आहे। आणि त्याने सगळ्या लोकांना जाऊ दिलं, बसू दिलं। म्हणजे त्या 2-4 लोक होते काउंटरवर उभे, त्याने एकाने नाही म्हटलं खिशे वगैरे पाळणं, हा पाहत होता, लहान होता तेव्हा, पण बुद्धी होती त्याला की कोणी माझे पैसे म्हणते का म्हणून, मी देऊ शकतो त्याला वापस। आणि मी गोळी घेतली पॅरासिटामॉल आणि मी पलटायला लागलो। पप्पा आजी थांबा म्हणे। म्हटलं काऊन? म्हणजे 500ची नोट सापडली म्हणजे खूप हळू बोलायला लागला तो। आणि म्हटलं कशी रे? तर म्हणे इथं पडली होती, मी माझ्यासमोर तिने उचलली। आता मला त्याची परीक्षा घ्यायची होती, परमात्मा एकटा सेवक आहे, हा कसा आज छोट्यापणी काही करू शकते पण मोठ्यापणी का करू शकते, याचे इमान भ्रष्ट होऊ शकते का? की त्या पैशावरून मी त्याचं परीक्षण केलं। म्हटलं आता ह्या पैशाचं काय करायचं? उद्याचं जमलं म्हटलं आपलं वाला सलाईन लावायचा, मावशी जोडून उधार घ्यायची गरज नाही म्हटलं आता। अजी तसं नको करा म्हणे, थांबा म्हणे, कोणाच्या जर म्हातारा आजीबाईची असेल तर म्हणे 50 रुपये रोजानं कामाला घेतले म्हणे, तिचे किती मन दुकान म्हणे, किती रडण म्हणे ते, आपण अर्धा तास थांबून जाऊ म्हणे। इथं जर कोणी वापसी आलं, एखादा 50 रुपये रोजानं जाणाऱ्याचे जर असले हे पैसे, तर किती मन दुकान म्हणे, तर इथं थांबू म्हणे आम्ही। म्हटलं ठीक आहे। आम्ही त्या तिथं पायऱ्या वगैरे तिथं साईडला बसलो आणि अर्धा तास म्हणता म्हणता 1 तास वाट पाहिली, कोणी आलं नाही। आता चाला म्हणायला वाटल्यास मग गेलो साडीकडे, सांगितलं म्हटलं तुझ्या 500ची गरज नाही, हे 500 रुपये घ्या भाऊजी म्हणे उद्यासाठी। म्हटलं या 500ची गरज नाही, आम्हाला बाबांना तर 500 रुपयाचे दिले त्या गावात बोलवल्या, तुला बोलवाशील आणि भगवंताने 500 रुपये द्याशील, कारण की उद्याची व्यवस्था होती नाही आमची। तर म्हणे कसं कसं झालं, तिने सगळा प्रकार सांगितला। म्हणजे भगवंताची कृपा आहे, कुठे ना कुठं गरीब माणसावर जर बिकट परिस्थिती असली, दुःख असले, तुम्ही आत्मेतून जर मन सभा असलं, आत्मा स्वच्छ पाहिजे आणि सगळ्या गोष्टी चांगल्या पाहिजे, तर भगवंत गरीबाच्या झोपड्यातली वास करते। एवढं बोलून मी माझ्या वाणीला वेदांत सरांना माझ्या नमस्कार, आपण जयघोष करू। भगवान बाबा हनुमान जी की जय, महान त्यागी बाबा जुमदेव जी की जय, परमात्मा नमस्कार।